ब्राह्मण महिला चंद्रिका दीक्षित हिचं म्हणणं आहे की मूल सांभाळण्यासाठी मला जर कोणासोबत झोपावं लागत असेल तर मी तेही करेन. तर चंद्रिका दीक्षितला मी इतकं सांगू इच्छितो की आपल्या देशात ज्या मध्यमवर्गीय स्त्रिया आपल्या मुलांना व कुटुंब सांभाळण्यासाठी रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून लोकांची घरकाम, धुणी भांडी आणि ज्या शासनात काम करणाऱ्या स्त्रिया जसे पोलीस कॉन्स्टेबल आणि नगरपालिका, साफसफाई कर्मचारी किंवा सिक्युरिटी गार्ड ज्या 12-12 तास काम करून आपलं घर सांभाळतात, त्या देखील असा विचार करू शकतात. पण त्या असा विचार करत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि डॉक्टर बाबासाहेबांचं स्वाभिमानाने जगण्यासाठी दिलेलं संविधान याची त्यांना शिकवण आहे. तर मला ब्राह्मण वर्गातील स्त्रियांबद्दल काही द्वेष नाही. पण मला अशा स्त्रियांबद्दल खंत इतकीच वाटते की पूर्वी मुघलांनी व ब्रिटिशांनी आपल्या स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला आज देखील हीन भावना व्यक्त होत का नाही? का आपल्याला पुढे देखील पैशांसाठी हीच परंपरा चालू ठेवायची आहे? तर फायनली मी चंद्रिका दीक्षितला इतकंच बोलेल की परिस्थिती किती वाईट असली तरी त्यातून आपल्याला मार्ग काढता येतो. फक्त ध्येय विक्री हाच अंतिम पर्याय नसतो.